नमस्कार रसिक हो. आज दिनांक 20 जानेवारी 2021 गानगुरू डॉक्टर सौ भारती वैशंपायन स्मृती संगीत संमेलनामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या संमेलनाची सुरुवात कोल्हापुरातील ज्येष्ठ हार्मोनियम वादक श्री द्वारकानाथ पै यांच्या मनोगताने होईल. माणूस म्हणून जर बाई म्हणायची तरी ते त्या बाईसारखं माणूस दुसरा कोण नाही संगीतात. एवढं त्यांनी केलं. डिपार्टमेंट चालवायचं ते 1985 पासून ते डिपार्टमेंट चालू होतं. तिथनं मी त्यांच्या बरोबर आहे. पहिली ओळख म्हणजे गायन समाज देवल क्लबला गायनाच्या स्पर्धा होत्या. त्यावेळी भारती वैशंपायन, मंगला जोशी आणि आशा खाडीलकर ह्या तिघांचे मी साथीला तिथंच होतो. त्यांच्याबरोबर कोण आलं नव्हतं त्यावेळी म्हणजे मी पण नवीनच होतो त्यावेळी. ह्या मुलींच्या बरोबर वाजवायचं म्हणजे फार अवघड, कारण भारतीताई ही मंगला वगैरे सगळ्या लांब एकदम. मी म्हणजे त्यांच्या 10-12 वर्षाचा फरक माझ्या त्यांनी. त्यावेळी मी लिंबेबुवाकडे गाणं शिकवतो. त्या गाण्यामुळे हे सगळं भावगीतं, भक्तिगीतं, सगळं अभंग, नाट्यसंगीत हे सगळं त्यांच्याबरोबर मी वाजवलेलं. नंतर मग भारतीचं लग्न 1975 का 76ला झालं. तिथनं ती इकडेच्या लाड चौकात आल्यानंतर तुम्ही इकडेच राहता काय? नाही म्हटला, मी शिवाजी पेठेत राहतो. अशा पद्धतीने विचारलं. मग म्हणाले रोज येत जावं माझ्याकडे. या म्हटलं. येतो म्हटलं. मी येतो म्हटल्यानंतर जे कार्यक्रम सुरू झाले, तो पहिला कार्यक्रम निपाडीत मी त्यांचा वाजवला. तो कार्यक्रम म्हणजे असा होता की मोठ्या प्रमाणात होता. लोक भरपूर होते तिथं गाणं ऐकायला आणि मी पहिल्यांदा साथीला. पण गाणं त्यांचं घेण्यासारखं होतं. कुठल्याही गाण्याला गडबड नाही, काय नाही. त्यावेळी महेश देसाई, गिरीधर कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी त्यावेळी ती सगळे होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर ती बसायची. नंतर केदार त्यावेळी मोठा होऊन तबला वगैरे चांगला व्यवस्थित वाजवायला लागला. त्यावेळी आमच्या मैफलीला तोच असायचा आणि आतापर्यंत शेवटपर्यंत मैफल आई बरोबर आपल्या करायचा. आम्ही सगळीकडे फिरलोच. धारवाड, हुबळी, निपाणी, बेळगाव ही साईड आम्ही भरपूर अगदी वाजवलं त्यांच्याबरोबर. आणि कोल्हापुरात काय भरपूर ठिकाणी मी त्यांच्या साथी केला. कुठलीही मैफल त्यांची जर असली ना आणि मी साथीला असायचा. मी कधीही त्यांना विचारलं नाही बाई काय गाणार आहे, तर कधीच नाही. नाट्यसंगीत एकदम स्टार्ट. कुठलेही गडबड झाली तर सावकाश सांभाळून असं म्हणायचे. पण त्यांचे ते एकदा माझ्या हातात ते कळलं ना की मग स्टार्ट होतं. मग एक जागा काढायच्या नाट्यसंगीताच्या म्हणा, क्लासिकलच्या सुद्धा म्हणा, व्हरायटीज क्लासिकलमध्ये बऱ्याच काढायच्या. मग तशी मी साथ केली की बाई पण म्हणायचे वा छान. असे नाट्यसंगीत वगैरे वाजवायला म्हणायला लागली की मी तशीच वाजवायची. कारण शारदा नाटक आम्ही जे केलं होतं त्या टायमिंगला, ती सगळी गाणी आम्हाला शारदा ते भारतीताईंच्याकडनं आम्हाला मिळाली. शारदा नाटक पहिलं आम्ही जे केलं ते फार 12 तास आम्ही रिहर्सल आमची होत होती. आणि भारतीताई असल्याशिवाय आम्ही तिथं जातच नव्हतो. तिथं सगळे संपूर्ण गाणी त्यांनी आपल्या बसवून देऊन आम्ही आमच्या हातात बसवली आणि सै सगळ्यांच्या साथी आम्ही केल्या. मीरा मधुरा त्यांची सून, त्याच्यानंतर आनंद धर्माधिकारी, ठाकूर देसाई हे सै आम्ही साथसंगत करत होतो. त्यामुळे ते शोभून नाट्यसंगीत झालं. त्याच्यानंतर स्वयंवर नाटक जे आम्ही केलं ते स्वयंवर नाटक सुद्धा तसंच त्याच पद्धतीने आम्ही रिहर्सल वगैरे करून दिल्लीला घेऊन गेलो. आणि दिल्लीला गेल्यानंतर आमचा पहिला नंबर आला. जयपूर घराण्यातल्या ज्या चिजा वगैरे ज्या होत्या त्यावेळी डिपार्टमेंटला त्या शिकवायच्या. आणि जयपूर घराण्यातले जवळजवळ ते राग आकाशवाणीला त्यांनी जास्त केले. पण जयपूर आणि किराणं असे सगळं त्यांचं पूर्णपणे ताब्यात होतं. जयपूर आणि किराणं घराणं, बाकी दुसरं घराणं कुठलं नाही.
कारण ते जे काय गायचं आहे ना ते काय गाऊ मी असं कधी मी त्यांना विचारत नाही, काय गाणार म्हणून कधीच नाही. ते मनात आलं जयपूर तर जयपूरच गायचे, मनात आलं ते किराणा घराण्याचे गायचे. पण नाट्यसंगीत, अभंग, भावगे म्हणजे जे काय गायचं ना ते व्यवस्थित सगळे मांडणी करून द्यायचे मला. मांडणी केल्यानंतर मी ते स्वरावट व्यवस्थित झाली किंवा अभंग वाचून दे, भावगीत वाचून दे, त्याच्यापासून मला बराच त्यांचा फायदा झाला. आता भारतीताईंच्या जे काय त्यांनी ऑनलाईन वरती हे केलेलं आहे ते जे जे कोण गाणार आहे किंवा बोलणार आहे त्यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. भारतीची आणि माझी प्रत्यक्ष ओळख ही भारती वैशंपायन म्हणून जेव्हा कोल्हापूरमध्ये आली तेव्हापासूनची. त्यापूर्वी आमचं प्रत्यक्ष भेट किंवा बोलणं कधी झालेलं नव्हतं, कारण मी भारतीपेक्षा पुष्कळ लहान होते. तिचं लग्न जेव्हा झालं तर त्यावेळेला माझी जस्ट कॉलेजची सुरुवात झाली होती आणि वैशंपायन फॅमिली आमच्या परिचयाची असल्यामुळे त्यांच्याशी आमचं बोलणं सतत असायचं. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पुढची डिग्री, मास्टर्स डिग्री संगीत विषयामध्ये करायची असं ठरलं आणि त्याच वेळेला माझ्या बाबांनी अविनाश वैशंपायन यांना सुचवलं की भारती तर गाते आहेच आहे, तर त्याच्याबरोबर संगीतातली जर तिला डिग्री असली हातामध्ये तर चांगलं. तर माझी मुलगी करते, सुखदा करणारच आहे MA, तर भारती पण करू दे. पुढे मागे संधी मिळाली तर उपयोग होईल किंवा त्या शिक्षणाचा फायदाच होईल, अकॅडमिक एक क्वालिफिकेशन मिळेल. तर त्यांनाही ते पटलं आणि अशा पद्धतीने आम्ही दोघींनी MA संगीत करण्यासाठी SNDT विद्यापीठ मध्ये ऍडमिशन घेतली. मी प्रत्यक्ष ऍडमिशन घेतली, तिथे राहून शिकत होते हॉस्टेलमध्ये, आणि भारतीने एक्सटर्नल म्हणून ऍडमिशन घेतली. त्या काळामध्ये मी मुंबईत राहत होते, आमची रेग्युलर लेक्चर्स व्हायची, तर त्या लेक्चरच्या नोट्स किंवा इतर काही पुस्तकांचे संदर्भ वगैरे या बाबतीमध्ये मला जेवढी मदत करता येईल तेवढी करायचा, मी भारतीसाठी मदत करायचा प्रयत्न करायचे. जेव्हा मिस्टर वैशंपायन व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत यायचे तर त्यावेळेला काही माझ्याकडे नोट्स असल्या तर त्यांना मी द्यायची, किंवा भारती सुद्धा मुलगा लहान होता, संसार होता, तरी ते सांभाळून मुंबईला तिला मिस्टरांच्या बरोबर यायला जमलं तर यायची. मग आम्ही दोघी लायब्ररीत जायचो, रेफरन्स बुक्स घ्यायची, नोट्स काढायच्या, एकत्र बसणं, काहीतरी चर्चा अशी व्हायची. अशा तऱ्हेने आमची भेट होत होती. त्यानंतर MA पूर्ण झालं, मी परत कोल्हापूरला आले. त्याच्यानंतर एक 2-4 ठिकाणी भारतीला आणि मला दोघींनाही कार्यक्रमाचं आमंत्रण एकाच ठिकाणी असं 2-3 वेळा घडलं. तेव्हा आम्ही बरोबर आलो गेलो, गायनं झालं आणि त्यानिमित्ताने आमचा एकमेकांशी संपर्क किंवा मैत्री म्हणा वाढत गेली. त्यानंतर माझं लग्न झालं लगेच आणि मी इचलकरंजीला गेले आणि त्याच वेळी इथे कोल्हापूरमध्ये ललित कला विभाग सुरू व्हायचा असं ठरलं. त्याआधी म्हणजे आम्ही त्यावेळेला MA झालो संगीत घेऊन, त्यावेळेला कोल्हापुरामध्ये आमच्या माहितीप्रमाणे MA म्युझिक कोणीही व्यक्ती नव्हती. तर तो ललित कला विभाग सुरू झाल्यानंतर भारतीची तिकडे नेमणूक झाली. आणखी मी इचलकरंजीमध्ये माझं गाण्याचं शिक्षण चालू होतं. त्याच्यानंतर ती संगीत विभाग बघायला लागली. मुळात संगीत विभागाच्या उभारणीमध्ये, कोल्हापूर शिवाजी विद्यापीठाच्या संगीत विभागाच्या उभारणीमध्ये भारतीचा खूप मोलाचा वाटा आहे. अगदी सुरुवातीच्या दिवसांपासून ती आहे तिथे, रिटायर होईपर्यंत होती. त्या दरम्यान बोर्ड ऑफ स्टडीची मीटिंग किंवा सिलेबस कमिटीची मीटिंग किंवा विद्यापीठांतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचं परीक्षक म्हणून आम्ही बऱ्याच वेळेला भेटत होतो एकत्र. तर असं भेटता एकदा तिने मला सुचवलं की तू कोल्हापूरला विद्यापीठामध्ये आपल्या संगीत विभागामध्ये शिकवायला काय येत नाहीस. मीही विचार करायला लागले
मला वाटलं हा आपणही जाऊया. त्यामुळे मी शिवाजी विद्यापीठात संगीत विभागामध्ये शिकवायला यायला लागले, मानद संगीत शिक्षक म्हणून. 8 वर्ष मी तिथे काम केलं. तर या कालावधीत किंवा पहिल्यांदा MA आम्ही करत असताना भारतीचा जो काही मला सहवास झाला त्याच्यामध्ये तिच्या स्वभावातली गुण जे मला जाणवले ते म्हणजे अतिशय परिश्रम करायची तयारी आणि कुठलीही गोष्ट जिद्दीने मिळवायची असेल तर त्याला जे पडतील ते कष्ट कुठल्याही परिस्थितीत करायचे आणि ती गोष्ट पार पाडायची, हा तिचा एक गुण होता. त्यानंतर विद्यापीठात तिने संगीत विभाग प्रमुख म्हणून काम केलं. त्यावेळी तिच्याकडे मोठमोठ्या जबाबदाऱ्या तिच्यावर होत्या. त्या जबाबदाऱ्या सुद्धा अतिशय मोठ्या जबाबदाऱ्या, म्हणजे मोठमोठे कलाकार कार्यक्रमांना आमंत्रित करायचे, त्यांच्या सगळी व्यवस्था बडदास्त ठेवायची सोपी गोष्ट नसते. ते सुद्धा ती मोठ्या आत्मविश्वासाने पार पाडायची सगळ्यांना सोबत घेऊन. आणखीन त्यावेळेला तिचा अतिशय उत्साह अगदी वाखाणण्यासारखा असायचा, सतत आनंदी असायची आणि कुठलीही घेतलेली गोष्ट यशस्वीपणे तिने पार पाडली. त्याच्याबरोबर संगीत विभागातले लोक असू देत, म्हणजे प्राध्यापक असू देत, कर्मचारी असू देत किंवा विद्यापीठातले उच्चपदस्थ अधिकारी असतील, त्या सगळ्यांशी तिचं बोलणं खूप गोड बोलायची, चांगले संबंध सगळ्यांशी होते आणि कुणाला कधीही तिने दुखवलं नाही. हे एक म्हणजे जाणवलेली गोष्ट. आणखीन एक फार महत्वाची गोष्ट म्हणजे तब्येत बरी नाही म्हणून भारतीने रजा घेतलीये किंवा विद्यापीठात आलेली नाहीये असं मी कधीच बघितलं नव्हतं. वास्तविक एवढे कष्ट करून या जबाबदारीची पोस्ट सांभाळून वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांना सांभाळून वेगवेगळे विषय हाताळून इतक्या सगळ्यातून निवृत्ती झाल्यानंतर शांतपणे काही वर्ष तिला अजून आयुष्य उपभोगायला मिळायला हवं होतं असं वाटतं आणि ते नाही तिला मिळालं, त्याचं खूप वाईट वाटतं. आज तिला जाऊन वर्ष पूर्ण होत आहे. तर त्या निमित्ताने माझी तिला विनम्र आदरांजली आणि तुम्ही सगळे लोक, तिचे शिष्य सगळे एकत्र येऊन तिच्या स्मृतिप्रित्यर्थ हे संगीत संमेलन साजरं करता आहे, त्याचं मला खूप कौतुक वाटतं. आणि अशीच तुमची निष्ठा गुरुवर तुम्ही ठेवा, तुमच्या विषयावर संगीतावर प्रेम करा आणि त्याची सेवा निरंतर करत राहा. तुम्हाला सगळ्यांना भरपूर यश मिळो अशा शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. संमेलनामध्ये सुरुवातीला ऐकूया श्रीयुत संदीप तावरे यांचे एकल हार्मोनियम वादन. श्रीयुत संदीप तावरे यांचे प्राथमिक हार्मोनियम शिक्षण श्री रघुनाथ सबनीस सर आणि श्री द्वारकानाथ पै सर यांच्याकडे झाले आहे. सध्या ते डॉक्टर सुधांशू कुलकर्णी यांचे मार्गदर्शन घेत आहेत. संदीप तावरे हे गेले बरीच वर्ष शिवाजी विद्यापीठ संगीत व नाट्यशास्त्र विभागात कार्यरत होते. जवळपास गेली 25 वर्षे ओंकार संगीत विद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापुरामध्ये ते संगीत मार्गदर्शन करत आहेत. ऐकूया श्री संदीप तावरे यांचे हार्मोनियम वादक. साथ संगत तबला साथ करतायत कोल्हापुरातील उदयोन्मुख कलाकार श्री संदेश खेडेकर. संदेश खेडेकर यांचे तबल्याचे शिक्षण श्री महेश देसाई यांच्याकडे झालेले आहे. संवादिनी साथ करीत आहेत श्रीयुत अमित साळुखे. अमित साळुखे यांचे हार्मोनियमचे शिक्षण श्री द्वारकानाथ पै सर व श्री संदीप तावरे सर यांच्याकडे झालेले आहे. ऐकूया श्रीयुत संदीप तावरे यांचे एकल हार्मोनियम वादन राग मधुवंती आणि त्यानंतर मिश्र खमाज मधील एक धून.
आहे